माणसाला सगळ्या पापाचा नाश हे फल प्राप्त करून देणारा हा मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे। योगायोगानं कसं आहे बघा, हा मकर संक्रांतीचा पर्व काळ होऊन गेल्याच्या नंतर साधारणपणे पौष कृष्ण एकादशी येते। दरवर्षी साधारण असं होतं, यंदाच्या वर्षी मात्र थोडंसं संक्रांतीचा पर्व काळ आणि एकादशीचा पर्व काळ हे एकत्रित आलेले आहे। संक्रांती नंतर येणारी म्हणजे पौष कृष्ण एकादशी जी आहे, पौष महिन्यातल्या कृष्ण पक्षात येणारी उद्याची एकादशी, या एकादशीचं नाव सुद्धा षट्तिला एकादशी आहे। 6 पद्धतीनं तिळाचा उपयोग या एकादशीलाही करायचा असतो। बाकीच्या एकादशीच्या पर्वकाळावर आपल्याला तिळाचं भक्षण करता येत नाही। शेंगदाणे खाता येतात की नाही तो स्वतंत्र भाग आहे, पण तिळ मात्र खाता येत नाही हे मात्र नक्की आहे बरं का। तिळ इतर एकादशीला चालत नाहीत, पण उद्याच्या एकादशीला ज्यांना काही खाण्याची केल्या जातात, तिलस्नायी, तिलोद्वर्ती, तिलहोमी, तिलोदकी, तिलभुक, तिलदाताच, षट्तिला पापनाशनाः। 5-6 प्रकारानं 6 प्रकारानं तिलाचा उपयोग करायचा आणि त्याच्या योगानं आपल्या सगळ्या पापाचा नाश होतो असा हा पर्व काळ आहे। या पर्व काळामध्ये तिलस्नायी, पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आणि त्या तिळाच्या पाण्याने स्नान करायचं। तिलोद्वर्ती, आपल्याला उटणं जे लावायचं असतं ते सुद्धा तिळाचंच उटणं करून लावावं आणि स्नान करावं। तिलस्नायी, तिलोद्वर्ती, तिलहोमी, तिळाचा होम करावा। तिलोदकी, पाण्यामध्ये तीळ टाकून ते पाणी प्यावं। तिलभुक, तिलाचंच भक्षण करावं। म्हणून संक्रांतीला हे तिळगुळ देण्याची जी पद्धत आहे ना, ते तिल खाण्याच्या दृष्टीनं तिलभुक आणि तिलदाताच, 6वा प्रकार म्हणजे तिळाचं दान करावं। अशा पद्धतीनं भक्षण चालतं हा एक विचार आहे। 6 पद्धतीचा तिळाचा वापर करायला जो शास्त्राने सांगितलेलं आहे ते संक्रांतीलाही असतं आणि एकादशीच्या पर्व काळातही असतं।